नमस्कार. आपण भारताचा इतिहास समजून घेतो आणि भारताचा इतिहास समजून घेताना त्यामध्ये असलेले विविध ज्या राजकीय संरचना होऊन गेल्या, त्या राजकीय संरचना ज्यांनी बनवल्या ते राजकीय साम्राज्य आणि त्याच्या संदर्भातले महत्त्वाचे राजे, या सगळ्यांचा आढावा ही राजकीय संरचना मध्ययुगीन भारताचा इतिहास समजून घेण्यासाठीची अत्यंत महत्त्वाची अशी संरचना आहे. त्यामुळे मध्ययुगीन भारताचा इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये या भूप्रदेशामध्ये जे तयार झालेले किंवा आक्रमण केलेले जे विविध राजे होते, त्या राजांचा इतिहास, त्यांच्या सल्तनतीचा इतिहास, त्यातल्या विविध वंशाचा इतिहास, या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग आढावा घेणं हे तितकंच गरजेचं आहे. ठीक आहे. आणि आपण मागच्या काही लेक्चरपासून हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. जसं की आपण मागील लेक्चर्समध्ये अभ्यासलं होतं की इथे वेगवेगळे अफगाण आणि याच्याही अगोदर बाबर आणि हे सगळे साम्राज्य कशी उभी राहिली. सुरुवातीच्या काळातला आपण सल्तनतीचा कालखंड सुद्धा अभ्यास करतो. मुघल प्रशासन जे स्थापित झालं, ते मुघल प्रशासन स्थापित होण्यामध्ये कोणत्या विविध घटक हे कारणीभूत झाले आणि इतर जे काही सामाजिक राजकीय परिस्थिती या कशा पूरक ठरल्या किंवा अनुकूल किंवा प्रतिकूल ठरल्या, या सगळ्यांचा उवा आपण मागच्या काही व्याख्यानामध्ये केला होता. त्याच्याच संदर्भातला पुढचा जो भाग आहे आणि या सगळ्यांचा पुन्हा एक उजळणी म्हणून युनिट क्रमांक 5 मध्ये सुरुवातीच्या काळातले मुघल्स आणि अफगाण यांच्यामधला सत्ता संघर्ष आणि त्यांचा सत्ता स्थापनेसाठीचे असलेले प्रयत्न, त्याच्यातून आपल्याला असं लक्षात येईल की बाबराच्या काळामध्ये सुरू झालेला मुघल कालखंड हा स्थिर बराच काळ नव्हता. त्यासाठी विविध अफगाण आणि स्थानिक एकदेशीय हिंदू राजे या सगळ्यांचा प्रतिरोध किंवा या सगळ्यांचा एक वेगळ्या शक्ती म्हणून त्यांना विरोध होताच. त्यामुळे मुघल कालखंड तयार झाला. नंतर अफगाणी सत्तांनी त्यांना आव्हान दिले. काही काळासाठी अफगाणी सत्तारूढ झाल्या, अफगाणी वंश सत्तारूढ झाले. पुन्हा नव्याने एक मुघल प्रशासनातले जे हारलेले जे काही राजे होते, उदाहरणार्थ हुमायून वगैरे, त्यांनी पुन्हा एक उचल खाल्ली आणि पुन्हा दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली. त्यामुळे रूढार्थाने हा संपूर्ण जो इतिहास आहे तो राजकीय इतिहास आहे, राजकीय वंशांचा इतिहास आहे. इसवी सनाच्या 12व्या शतकापासून ते 15व्या शतकापर्यंत किंवा 16व्या शतकापर्यंत आपण त्याला स्टेज करू शकतो. त्यामुळे असा एक काही 400-500 शतकांचा इतिहास आणि त्याच्या महत्त्वाच्या असलेल्या घटना, घटित आणि राजकीय नामावलीचा हा इतिहास आहे. त्याचबरोबर याच्या संदर्भात या इतिहासाशी संबंधित ज्या काही राजकीय संरचना उदयास आल्या आणि त्या राजकीय संरचनांमुळे खरं तर तो विशिष्ट राजवटींचा इतिहास हा टिकला, हरला, दीर्घकाळ गेला, याचं निर्धारण झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ज्यांच्या प्रशासकीय संरचना ह्या सकस आणि लोकानुरूप आणि चांगल्या आहेत, ते जरा जास्त काळ स्थिर राहिल्या, असा एक उदाहरण दिसतं. परंतु याचा अर्थ असा नव्हता की जरी समजा एखाद्या राजवटीने चांगलं प्रशासन दिलं, चांगलं राजकीय संरचनेचं स्वरूप उलगडलं, तर त्यांना प्रतिस्पर्धी किंवा इतर लोक नव्हते, म्हणजे प्रतिसाद देऊ असं नव्हतं. कारण धोका जो होता म्हणजे परकीय सत्तेचा, शत्रू राष्ट्रांचा, ह्या सगळ्या सगळ्या सल्तनतींना राहिलेला असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे हा जो काय युनिट क्रमांक 5 मध्ये जो चर्चेला गेलेला बिंदू आहे, तो सुद्धा या सत्ता संघर्षाचा आणि परस्पर शत्रुभावी विरोधाचं स्वरूप म्हणून याच्याकडे बघता येईल. त्यामुळे हा सत्ता संघर्ष मुघलांमध्ये आणि अफगाण्यांमध्ये चालू असलेला सत्ता संघर्ष होता. त्यामुळे मध्ययुगीन इतिहासाच्या पटलावर काही सुरुवातीच्या काळात मुघल हे जेते ठरतात आणि अफगाण हरतात. नंतर एक टप्पा असा येतो की जिथे अफगाण म्हणजे शेरशाह सुरी याच्या स्वरूपाने पुन्हा दिल्लीचे तख्त ताब्यात घेतात आणि पुन्हा मग लयास गेलेला हारलेले जे काही मुघल सम्राट होते, उदाहरणार्थ हुमायून, ते पुढार्थाने हा राजवटींचा, राजकीय वंशावळीचा इतिहास आहे. आणि प्रामुख्याने तो काही महत्वाच्या 3-4 वंशामध्ये चाललेल्या सत्ता संघर्षांचा सुद्धा इतिहास आहे. नक्की. पण प्रामुख्याने युनिट क्रमांक 5 मध्ये आपण मुघल आणि अफगाण या 2 प्रमुख सत्ता आणि परस्पर विरोधी ज्याच्यामध्ये आंतरविरोध आहेत, अशा राजवटींचा आढावा आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर जसं की आपण अगोदर सांगितलं की या सगळ्यांचे जे काही राजवंश आहेत, या सगळ्यांचे जे काय उत्क्रांती आहे, म्हणजे राजकीय वंश म्हणूनची उत्क्रांती, ही कुठलीही भारतामधली नाही.
मग यांचा कार्यकाळ यांच्या आजोबा पंजोबांपासून जर समजा या भारतभूवर किंवा या भारताच्या सगळ्या भौगोलिक भूप्रदेशावर गेला असं मान्य केलं, तरी त्यांच्या वंशाचा जो ओरिजिन आहे, स्त्रोत आहे, तो भारतीय नसून तो परदेशी आहे किंवा परकीय आहे. ओके, कारण सुरुवातीला अफगाण आणि त्याच्याही अगोदर तैमूर आणि सल्तनतीच्या कालखंडाच्या संदर्भात जरी आपण मागे जायचं म्हटलं तरी मध्य पूर्वेतून आलेलं आक्रमण आणि काही ठिकाणी काही बाबतीत असलेले स्थलांतर आणि विशेषतः सल्तनतीच्या संदर्भात जर चर्चा करायची तर त्या काळामध्ये इथलं सल्तनतीचं प्रशासन अधिक सुदृढ आणि नियामक पद्धतीने चालावं यासाठी त्यांनी स्वतःहून मध्य पूर्वेतले किंवा त्या सगळ्या गल्फ याच्यामधले काही मोक्याचे सरदार की ज्यांच्यामुळे सत्ता टिकवणं की ज्यांच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची राजवट सत्तेवर येणं आणि ती स्थिर स्थावर होणं असा उद्देश त्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे एका बाजूला स्थलांतर, दुसऱ्या बाजूला स्वतःहून बोलवून घेतलेले काही कर्तबगार सेनाधिकारी आणि तिसऱ्या बाजूला प्रत्यक्ष आक्रमण, अशा संपूर्ण किंवा या सगळ्या विविध कारणाच्या संयोगातून भारतावर मध्ययुगीन भारतामध्ये म्हणजे 12व्या शतकाच्या नंतर विविध इस्लामिक आक्रमण, विविध इस्लामिक सत्तांचा पगडा किंवा त्यांचा कब्जा झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु तो होताना तो काही सहज आणि छान किंवा असं तो झालेला नाही. ते सगळ्या गोष्टी घडत असताना इथल्या प्रतिस्पर्धी किंवा भारतीय प्रतिस्पर्धी जे काही हिंदू राजे होते त्यांच्याशी या सगळ्या सत्तांचा एक निकराचा लढा झालेला आपल्याला दिसून येतो. त्या निकराच्या लढ्यातून बऱ्याच वेळेला जेते म्हणून हे साम्राज्य इस्लामिक राजवटी उदयास आलेल्या असल्या तरी सुद्धा त्या स्थिर स्थावर का निवांत कधीच आढळला नाही. कारण इथल्या राजांचा उद्रेक, बंड आणि स्वायत्ततेसाठीच्या मागण्या या नेहमी डोकेवर काढत असताना दिसत होत्या. त्यामुळे जरी समजा एक मोठ्या शतकांचा कालखंड या परकीय सत्तारूढ होण्यामध्ये गेलेला असला तरी सुद्धा त्यामध्ये प्रतिरोध हा सर्व काळ चालत राहिलेला आपल्याला दिसून येतो. आज आपण तो जो प्रतिरोध आहे तो एकदेशी आणि परदेशी असा न बघता हे दोन्ही परदेशी म्हणजे अफगाण आणि मुघल, परंतु त्यांचा असलेला दिल्लीचं तख्त काबीज करण्यासाठीच जे संघर्ष आहे आणि एकमेकांवर चाललेल्या कुरघोड्या आहेत, चढाओढी आहे, याचा सांगोपांग विचार किंवा याच्या विविध अनुषंगाने उल्लेख करणे हे त्यातलं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. आणि हे सगळे म्हणजे आपला हा जो ऐतदेशीय परदेशी हा मुद्दा जरी तात्पुरता किंवा आताच्या क्षणापुरता जरी बाजूला ठेवला तरी सुद्धा या राजवटीने एक वेगळ्या पद्धतीच्या राजकीय आणि प्रशासनिक संरचना उभ्या केल्या आणि त्या राजकीय प्रशासनिक संरचना ह्या खरं तर नंतरच्या इतिहासाचा आधार ठरलेल्या दिसतात किंवा त्या कोणत्याही स्थिर सरकारांचा किंवा स्थिर राजवटीचा आधारभूत झालेल्या आपल्याला दिसून येतात. कारण या नवीन संरचनेमुळे महसुलाचं आणि इतर गोष्टींचं जे काही रेग्युलेशन आहे त्याच्यामध्ये एक वाक्यता आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. अर्थात मुघलांच्या, सल्तनतींच्या किंवा अफगाणांच्या सगळ्याच धोरणांमध्ये अशा पद्धतीचा दूरदृष्टीचा लक्षण आढळून येतात असं नाही. तर काही जे काही महत्वाचे म्हणजे प्रशासनिक संदर्भामध्ये आलेले विविध कर होते त्याच्यामुळे खरं तर या सत्ताधाऱ्यांविरोधात एक वेगळा असंतोष वाढीस लागलेला सुद्धा आपल्याला दिसून येतो. त्यामुळे एका बाजूला एक वेगळी नाविन्यपूर्ण नवी किंवा भारतीय सगळ्या राजवटींना असलेली नवी असलेली राजकीय संरचनांचा नवीन संरचना आकार घेऊ पाहतात, तर दुसऱ्या बाजूला या नवीन संरचनेमध्ये असलेल्या महसुलाच्या निमित्ताने आर्थिक शोषणामुळे होरपळल्या जाणाऱ्या विविध राजवटी त्याच्या बंडाचं निशाण किंवा फडकवतात किंवा त्याच्यामुळे किमान एक वेगळा असंतोष या विविध राजवटीमध्ये या तत्कालीन सत्ताधीशांच्या विरोधात पसरतो. ओके, त्यामुळे हा सगळा एक मोठा प्लॉट, मोठा बॅकग्राऊंड मध्ययुगीन भारताच्या सुरुवातीच्या फेजच्या काळामध्ये आपल्याला आलेला दिसून येतो. त्यामुळे मुघल, अफगाण आणि दिल्ली सल्तनत या तिघांच्याही जर समजा आपण तर ते बाहेरूनच येतात. यातलं महत्वाचं जे लोधी साम्राज्य आणि त्याचे प्रशासन या दोन्ही बाबी आपण आणि काही बाबतीत बाबराच्या आक्रमणाच्या काळातल्या जो सुरुवातीचा टप्पा होता किंवा सुरुवातीच्या त्याचं पार्श्वभूमी म्हणून असलेली जी काही राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती होती याचा उलगडा सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण केला. त्यामुळे या गोष्टींवर आपण जास्त भर न देता पुढील जो भाग आहे विशेषतः तो बाबरकालीन भाग आहे त्याच्यावर आपण जास्त आपलं लक्ष केंद्रित करू.
तरी सुद्धा एक ओझरता उल्लेख म्हणून या संदर्भात करणं गरजेचं आहे, कारण या सगळ्यांनी मिळून किंवा या सगळ्या राजवटींचा परिपाक म्हणून एक वेगळ्या राजकीय संरचनेला आकाराला आल्या मध्ययुगीन भारतामध्ये. त्याचा हा खरं तर क्रोनॉलॉजिकल की क्रमिक इतिहास आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे सुरुवातीला इथे लोधी साम्राज्य स्थापित झालं, नंतर बाबराच्या रूपाने मुघल प्रशासनाची स्थापना झाली, नंतर पुन्हा अफगाण सरदाराच्या निमित्ताने विशेषतः शेरशाह सूर याच्या काळामध्ये अफगाणी सत्ता केंद्र अफगाणांची सत्ता तयार झाली. हुमायून एक नंतरच्या काळामध्ये मुघल दरबारातला अत्यंत महत्वाचा बादशाह म्हणून ते सम्राट म्हणून तो उदयास उभा राहिला. आणि नंतरच्या काळामध्ये त्यांच्यामध्ये वेगवेगळं साम्राज्याच्या अंतर्गत अंतर्विरोध आणि त्यांच्या बंधूमध्ये असलेलं जे काही संघर्ष आहे त्याच्या परिपाकामुळे मुघल सम्राट किंवा मुघल साम्राज्य पुन्हा लयाला झालं. आणि मग पुन्हा भारतामध्ये एक नवीन अफगाण आणि पुन्हा मुघल प्रशासन असं अशा चढ उतरणीचा किंवा अशा चढाओढींचा आणि असा व्यवस्थित असा खाली वर असा होणाऱ्या या राजकीय इतिहासाचा हा परिपाक आहे. त्यामुळे हा जो काही राजकीय, परंतु याच्यामध्ये आपण मग कोणती महत्वाची राजघराणी चर्चेलेली आहेत. एक लोधी साम्राज्य, दुसरं बाबरकालीन मुघल प्रशासन, हुमायूनकालीन मुघल प्रशासन, शेरशाह सूरच्या अंतर्गतलं अफगाणी प्रशासन, आणि हे सगळे काही चार महत्वाचे वंश किंवा चार महत्वाचे राजवटी खरं तर या क्रमिक इतिहासाचा किंवा या जो काय आपण मुद्दा चर्चेत होऊ त्याच्या संदर्भातला तो भाग आहे. आणि मुघल लोधी साम्राज्याने सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं साम्राज्य या ठिकाणी स्थापित केलेलं आपल्याला दिसून येतो. म्हणजे यामध्ये आपण महत्वाची उद्दिष्ट जी काही अधोरेखित केली होती की या प्रकरणामध्ये आपल्याला लोधी साम्राज्याचं स्वरूप, त्याचे राजकीय अधिकार याची जाणीव होणं अपेक्षित आहे किंवा ते होईल असं एक महत्वाचं उद्दिष्ट अधोरेखित केलं होतं. परंतु इब्राहिम लोधी असेल किंवा कुठलाही महत्वाचा या काळातला राजा असेल, त्याला ते सगळं साम्राज्य अत्यंत सहज गतीने स्मूथली अवगत झालेलं नाही. तर त्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या स्तरांवर विविध पद्धतीच्या लढाया आणि समस्यांचा सामना करावा लागला. तसंच लोधींना नेमक्या कुठल्या साम्राज्याचा समस्यांचा सामना करावा लागला याचा उहापोह आपल्याकडून झालेला. आणि नंतरच्या काळात जी मुघल राजवट स्थापन झाली तर त्या मुघल राजवट स्थापनेचा इतिहास हा समजून घेणे आणि हे स्थापन करण्यामध्ये जो काही महत्वाचा राजा होता बाबर, तर त्याच्या बाबराच्या अखत्यारीमध्ये किंवा बाबराच्या कार्यकाळामध्ये कोणत्या प्रकारच्या अडचणींना बाबरला सामना करावा लागला याची सुद्धा माहिती आपल्याला याच्यातून अवगत होते. आणि नंतर बाबर आणि लोधी संघर्ष, लोधी आणि बाबरच्या संदर्भात झालेल्या लढाया आणि पर्यायाने बाबर ही सगळ्या लढाया कशा पद्धतीने जिंकतो आणि मुघल राजवटींची स्थापना येथे करतो. त्यामुळे अशा पद्धतीने काही महत्वाची उद्दिष्ट या ठिकाणी अधोरेखित केलेली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आपल्याला लोधी आणि त्यांची राजवट याची गोष्ट याच्याबद्दलचं ज्ञान अवगत होईल. बाबरकालीन मुघल साम्राज्याचा इतिहास आणि बाबर हा मुघल प्रशासनाचा संस्थापक म्हणून कसं झाला याची इत्यंभूत माहिती आपल्याला अवगत होईल. आणि त्याचबरोबर मुघल आणि स्थानिक अफगाण याचे नंतरच्या काळात टोकाला गेलेले सत्ता संघर्ष आणि राजपुतांच्या सोबत सत्ता संघर्ष या सगळ्यांचा उहापोह आपल्याला या प्रकरणामध्ये होणं अपेक्षित आहे. त्यामुळे उत्तर मुघलकालीन राजनीती ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेची आहे. आणि 16वे शतक जे आहे ते खरं तर विविध, कारण वेगवेगळ्या वंशाच्या राजवटी या दिल्ली काबीज करण्यासाठी प्रयत्नरत होत्या. त्यामध्ये लोधी होते, त्यामध्ये मुघल होते, त्यामध्ये अफगाण होते आणि काही काळापुरतं त्यामध्ये तैमूर, मंगोल इत्यादी 12व्या शतकापासून. परंतु 15व्या आणि 16व्या शतकामध्ये याच्यातला जो संघर्ष आहे तो तीव्र झालेला आहे. म्हणजे जे तत्कालीन राजे होते त्यांनी त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून ज्यांची काही निवड केली त्या निवडीमुळे सुद्धा इतर भावकीतले मंडळ झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा राजकीय गोंधळ उत्तर भारतामध्ये माजलेला आपल्याला दिसून येतो किंवा झालेला आपल्याला दिसून येतो. आणि ही सगळी पार्श्वभूमी मुघल साम्राज्याची पार्श्वभूमी म्हणून सुद्धा समजून घेण्यात येते. कारण या गोंधळाच्या परिस्थितीवरच लोधी साम्राज्याची हार करून बाबराने त्याचं मुघल साम्राज्य या भूमीवर स्थापित केलेलं आपल्याला दिसून येतं.
त्यामुळे त्यामुळे सुरुवातीच्या काळात हे सगळे हल्ले केल्याच्या नंतर अफगाणांचा पराभव करून सुद्धा मुघल सत्ता ही सत्तेवर आलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे अफगाण मुघलांचा पाडाव हे सगळे एकमेकांवर चढाओढी या ठिकाणी होताना आपल्याला दिसतात. आणि नंतरच्या काळामध्ये हुमायून जो आहे त्याच्या नेतृत्वाखाली मुघल सत्तेची पुनर्स्थापना आपल्याला या ठिकाणी होताना दिसते या उत्तर भारतामध्ये. आणि बाबर आणि हुमायूनच्या काळातला जो काही प्रादेशिक विस्तार आहे तो सुद्धा एक महत्त्वाचा चर्चेचा केंद्र या ठिकाणी राहिलेला आहे, की ज्याचा यातले काही स्लाइड्स हा जो काही भाग आहे तो आपण मागे बघितला, त्यामुळे याच्यावर आपण जास्त भर न देता बरोबर पुढे जाऊ. आणि त्यातला जो महत्त्वाचा आजचं जे काही गोष्ट आहे किंवा ती आजच्या संदर्भातली जी महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे बाबर, हुमायून आणि उत्तर या सगळ्या काळामध्ये म्हणजे मुघल प्रशासन एका अत्युच्च अवस्थेवर गेल्याच्या नंतर झालेली पडझड आणि एक शेवटचा जो काळ होता मुघल साम्राज्याचा त्याची चर्चा करणं किंवा त्या संदर्भातला वाढावा उल्लेख करणं. त्यामुळे अफगाण आणि मुघल यांच्यातला सत्ता संघर्ष हा दीर्घकाळ चाललेला आहे. शतकानुशतक तो चाललेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे काही ठिकाणी तो मंगोलाच्या निमित्ताने असेल, काही ठिकाणी तो अन्य कुठल्या तरी नावानिशी असेल, खरं तर मुघल आणि अफगाणांच्या संदर्भातला हा संघर्ष चाललेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे लोधी हे जे काही साम्राज्य या काळामध्ये म्हणजे विशेषतः 16व्या शतकामध्ये 15व्या शतकामध्ये तयार झालं होतं, त्याच्यामध्ये लोधी साम्राज्य हे खरं तर अफगाणी साम्राज्य म्हणून सुद्धा ओळखले गेलेलं आहे, की ज्याचा संस्थापक हा बहलोल लोधी होता. त्यामुळे लोधी साम्राज्याची हार किंवा लोधी साम्राज्यानं पराभूत करून नंतरच्या काळात बाबर आणि मुघल प्रशासनाची मुहूर्तमेढ दिल्ली आणि दिल्लीच्या मोठी जे काही महत्वाचे राज्य होते त्याच्यावर झालेले दिसून येते. त्यामुळे 15व्या शतकामध्ये बहलोल लोधीने पहिल्यांदा लोधी या साम्राज्याची स्थापना केली. परंतु नंतरच्या काळामध्ये बहलोल लोधीच्या मृत्यूनंतर जसा मुलगा सिकंदर लोधी हा सत्तेवर आला आणि सिकंदर लोधी हा लोधी साम्राज्याच्या अंतर्गत अत्यंत महत्वाचा कर्तबगार असा राजा म्हणून त्याचं नाव इतिहासामध्ये नोंदलेलं आपल्याला दिसून येतं. ओके. त्यामुळे सिकंदर लोधी आल्याच्या नंतर त्याने आपला साम्राज्य विस्तार करण्यासाठी जे काही प्रतिस्पर्धी होते ते अंतर्गत, बहिर्गत, राजपूत इत्यादी त्या सगळ्यांचा पाडाव करण्याच्या दिशेने काही गोष्टी किंवा काही बाबींचं अधोरेखित केलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्यासाठीच्या ज्या काही अत्यावश्यक असलेल्या लढाया त्या सुद्धा तो सुरू करताना दिसून येतो. ओके. तर लोधी साम्राज्याने सुरुवातीच्या काळात नागौरचं जे काय खानजादा होते त्याला अंकित केलं, कारण लोधी साम्राज्याची भरभराट किंवा लोधी साम्राज्य हे विस्तारित व्हावं, त्यामुळे भौगोलिक विस्तार हा सुद्धा लोधी साम्राज्याच्या विस्तारीकरणाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून होता. ओके. आणि नंतर हे सगळं नागौरचं खानजादाने ते सगळं अंकित केलेलं आपल्याला नागौरचे जे खानजादा होते त्याला सिकंदर लोधीने अंकित केलं आणि ते लोधी साम्राज्याचा भाग बनवून टाकलं. आणि लोधी साम्राज्य हे किंवा या काळात असलेल्या उदयास पावलेल्या सगळ्या ज्या राजवटी आहेत त्या त्यांच्या शत्रूंकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत कठोर असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे जे जे सुलतानांना मान्यता देत नव्हते त्या सगळ्यांना संपवण्याचे अधिकार या आदेश आपल्याला सिकंदर लोधी दिलेला आपल्याला दिसून येतात. त्यामुळे लोधी साम्राज्य हे ज्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सत्तेचं केंद्र म्हणून उभं राहिलं होतं, तर ते लोधी साम्राज्यातले सिकंदर लोधी हे गादीवर बसणं बऱ्याच लोकांना मान्य झालेलं नव्हतं. ओके. परंतु मग ज्यांना ही सत्ता मान्य नव्हती, ज्यांना लोधीचं सुलतान म्हणून आरूढ झालेलं मान्य नव्हतं किंवा बघत नव्हतं, त्या सगळ्यांना संपवण्याची खेळी सिकंदर लोधीने केली. ओके. उदाहरणार्थ इकडे जौनपूर म्हणजे आजच्या उत्तरेतल्या महत्वाचा जो भाग होता तो जौनपूर, बिहार, बंगाल हा सगळा पट्टा उत्तरेतला पट्टा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या राजवटींचा इतिहास आणि राजवटी अशा आपल्याला दिसून येतात. त्यामुळे जौनपूर नावाचा जो काय भूप्रदेश होता की जिथे हुसैन शर्की हा सत्तारूढ होता किंवा हुसेन शर्की हा तिथला सगळा कार्यभार सांभाळत होता, तर हुसैन शर्कीने लोधी सुलतानाला मान्यता दिलेली नव्हती. त्यामुळे हुसैन शर्कीला सुद्धा संपवण्यात आलं. त्यामुळे हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे की याचं जे चरित्र आहे सुलतानशाहीचं
अफगाणी अंतर्गत. तर त्याचं नेमकं काय आहे, तर त्याचा आढावा त्याची गोष्ट आपल्याला समजावी म्हणून ह्या बाबी आहेत. त्यामुळे लोधी सुलतानांना मान्यता ज्यांनी दिली नाही त्यांना संपवण्यात आली. त्यातलं एक होते जौनपूरचे हुसेन शर्की. त्याचबरोबर लोधी राजवटीचा विस्तार हा मोठ्या प्रमाणामध्ये सिकंदर लोधीच्या कार्यकाळात झालेला आपल्याला दिसून येतो. तो उत्तर भारत, पंजाब, उत्तर बिहार, सारण आणि बिहारच्या संदर्भातलं किंवा आसपासचं चंपारण किंवा दिल्लीच्या दक्षिणेकडे चंदेरी, चंदेरी, चंपारण, सारण, पंजाब, उत्तर भारत, उत्तर बिहार इत्यादी इत्यादी ह्या सगळ्या भूभागावर लोधी राजवटीने आपल्या स्वतःचा राजकीय विस्तार केलेला आपल्याला दिसून येतो. आणि अशा पद्धतीने लोधी साम्राज्य हे उदयास आलं आणि लोधी साम्राज्याने त्यांच्या भौगोलिक विस्तारामुळे एक वेगळ्या पद्धतीची झालेली जी भरभराट आहे ती अनुभवली. परंतु नंतरच्या काळात सिकंदर लोधी नंतर 1517 ते 1526 मध्ये इब्राहिम लोधी हे सत्तेवर आलेला आपल्याला दिसून येतं. आणि इब्राहिम लोधीच्या कार्यकाळामध्ये खरं तर मध्ययुगीन भारतामध्ये जे काही साम्राज्य उदयास आले त्या सगळ्या साम्राज्याचा जो कर्तबगार नेता होता तो मृत्यू पावल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीने उत्तराधिकाऱ्यांचे संकट आपल्याला दिसून येतं. म्हणजे अगोदरच्या तख्तावर बसलेल्या राजाने जरी त्याचा वंश किंवा वारस म्हणून घोषित केलेला असला तरी सुद्धा त्या निर्णयाला बऱ्याचशा इतर नातेवाईक, उत्तराधिकारी किंवा ज्यांनी सत्तेवर गादीवर बसण्याची अभिलाषा बाळगलेली असते असे सरदार या सगळ्यांचा रोष त्या नवीन राजाला घ्यावा लागतो किंवा पत्करावा लागतो. तसंच इब्राहिम लोधीच्या नंतर सुद्धा एक जे काय त्या काळामध्ये सुद्धा एक उत्तराधिकाऱ्याचं संकट या ठिकाणी सिकंदरने सिकंदरच्या मृत्यूनंतर खरं तर साम्राज्याची वाटणी झालेली आपल्याला दिसून येते. ओके, तो इब्राहिम आणि त्याचा भाऊ याच्यामध्ये सुद्धा एक वेगळा प्रतिस्पर्धीपणा उत्तराधिकारी कोण होईल यावर असतो की त्याचा भाऊ राजकुमार जलाल खान हा होता. त्यामुळे ह्या सगळ्या अंतर्गत बंडाळीमुळे किंवा उत्तराधिकाराच्या संकट किंवा क्रायसिसमुळे केंद्रातलं जे काय सरकार होतं ते सरकार शक्तिहीन झालेलं आपल्याला दिसून येत होतं. आणि नंतरच्या काळात जे काही सरदारांची बंड झाली त्या सरदारांच्या बंड हे सुद्धा म्हणजे एका बाजूला त्यांचे नातेवाईक यांना सुद्धा आपल्या सत्तेवर येण्याचं अभिलाषा होती आणि दुसरीकडे जे काही कर्तबगार सरदार होते त्यांना सुद्धा आपण त्या सत्तेचे खरे वारसदार आहोत कारण आपण शोध आहोत इत्यादी इत्यादी. त्यामुळे सरदारांनी सुद्धा सत्ता हस्तगत करण्यासाठीच एक बंड केलेलं आहे. त्यामुळे हुमायून सर्वानीला गेलेला आपल्याला दिसून येतो आणि हुमायून जो आहे खरं तर इब्राहिम लोधीच्या काळात हे सगळं बंड शमवण्यासाठी ग्वाल्हेरचा राजा विक्रमजीत विरुद्ध हुमायून सर्वानीला नियुक्ती केलेला आपल्याला दिसून येतं. कारण ग्वाल्हेरचा राजा जो होता त्याला सुद्धा हे जे काही लोधी घराण्यातली जे काही राजकीय गोष्ट होती त्याचे मान्य होती. त्यामुळे तो जलाल खानच्या राजा विक्रमादित्य हा जलाल खानचा इथे आश्रय त्याला मिळाला. त्यामुळे ह्या ज्या बंडाळीच्या इतिहासामध्ये जे काही राजाचे विश्वासपात्र अधिकारी, विश्वासपात्र सेनानी होते त्यांना विविध पद्धतीचे चांगल्या पद देण्यात आली आणि ऐन जे सरदार आणि इतर जे महत्वाची माणसं होती त्यांना कैदेमध्ये टाकण्यात आले. आणि या सगळ्या प्रक्रियेमुळे जे काही जुने सरदार होते की ज्यांनी निष्ठेने एवढी वर्ष सेवा केली होती आणि आता पुन्हा त्यांना सेवेसाठीचा एक वेगळ्या पद्धतीची बढती देणं अपेक्षित होतं तिथे त्यांना कैद करण्यात आले. त्यामुळे जुन्या सरदारांमध्ये एक मोठा असंतोष या ठिकाणी उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ बिहारचा गव्हर्नर दरिया खान नुरानी. ओके, त्यामुळे समांतरपणे तिकडे काय चालू हे इकडे लोधी घराणं, लोधी राजवट आणि त्याच्या उत्तराधिकाराच्या संकटाच्या मधची झुंजत होती. आणि दुसरीकडे बाबर की जो 14 वर्षाचा त्या काळात होता, 12 ते 14 वर्षाचा, त्याने त्याची कर्तबगारी सिद्ध करायला सुरुवात केली होती. मध्यपूर्वमध्ये तो ज्या राजवटीतून येतो तिथे सुद्धा त्याने वेगळ्या पद्धतीचे स्वतःची चूक दाखवलेली आहे. त्यामुळे इकडे या अंतर्गत बंडाळ्या म्हणजे चांगल्या सैन्यांना, राजांना, बढत्या ओके ज्यांच्यामुळे त्रास होतो की ज्यांचा प्रश्न तयार होतात त्यांना कळू अशा या सगळ्या परिस्थितीला समांतरपणे बाबरने तिकडे भेरा सरकार जो होतो त्या भेरा सरकारने कब्जा केलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे हीच
इब्राहिम लोधी विरोधातली संधी असं बाबरला वाटत होतं. त्यामुळे इब्राहिम लोधी या ठिकाणी आपली शस्त्र खाली ठेवून एक वेगळ्या पद्धतीचं सत्ता हस्तगत करेल किंवा त्याच्यामुळे बाबराला सत्ता येईल असंही सुद्धा एक गणित या ठिकाणी आपल्याला. त्यामुळे इब्राहिम लोधीचा कार्यकाळ हा 1527 ते 1527 असा आहे. त्यामुळे लोधी साम्राज्याचा नेमका जो काय महत्वाचा जो ढाचा होता प्रशासनाचा, तो जुन्या कबिलाई व्यवस्था जी होती, म्हणजे अफगाणिस्तानमध्ये जे काही कबिले असत त्या कबिलांमध्ये ज्या प्रथा परंपरा राजकीय पद्धती इत्यादीचा अवलंब केला जाईल त्या सगळ्या कबिलाई सोड या लोधी राजवटीला, या अफगाणी राजवटीला आपल्याला आलेले दिसतो. त्यामुळे ज्या अफगाण सरदारांना बढती मिळत होती किंवा ज्यांना चांगल्या कर्तृत्वाची पोचपावती मिळत होती अशा सरदारांना मनसबी अली म्हणून त्याचा उल्लेख केला गेला. त्याचबरोबर राजसत्तेच्या जवळचे जे काही सरदार होते त्यांनी सुलतानांना त्याला मान्यता दिली आणि सुलतानांनी या सगळ्या सरदारांमध्ये सुलतान स्वतः आणि सरदार याच्यामध्ये कधीही दुजाभाव करण केला नाही आणि त्याच्यामुळे वेगळ्या पद्धतीची समानता सुद्धा आपल्याला असलेली येते. त्यामुळे पण सिकंदर लोधीचा जो कार्यकाळ होता त्यामध्ये केंद्रीकृत सत्ता होती आणि सुलतानाचा आदर वर्चस्व गुजरा इत्यादी सुद्धा महत्वाच्या प्रथा परंपरा होत्या आणि राजदरबारामध्ये सुद्धा हे महत्वाचे एटिकेट्स चलन म्हणून मानले जाते आणि जे आज्ञा पाळत नव्हते त्यांना मृत्यूदंडापर्यंतच्या शिक्षा देण्याच्या तरतुदी खरं तर या ठिकाणी असलेल्या आपल्याला दिसून येतात किंवा त्यांना एकतर मृत्यूदंड किंवा साम्राज्यातून बहिष्कृत केलं जाईल. म्हणजे उदाहरणार्थ 1500 मध्ये अफगाण आणि गैर अफगाणींना यांनी बाहेर काढलं. हे सगळं असलं तरी सुद्धा जी सत्ता होती राजसत्ता जी होती ती अपरिवर्तनीय असलेली आपल्याला दिसली. म्हणजे नवीन पद्धतीच्या कबिलाई व्यवस्था कबिलाई मूल्य जरी येत असले तरी या सगळ्या सत्ता काहीतरी मोठं परिवर्तन घडून आणेल याची काही शाश्वती अजून तरी वाटत. पण तरी सुद्धा खाने जहान खाने खान आजम हुमायून खाने ए आजम सारख्या महत्वाच्या पदव्या या काळामध्ये उदयाला आलेल्या होत्या, ते या काळामध्ये स्थापित केलेल्या होत्या. त्यामुळे एखाद्या कुणालाही अशा पद्धतीच्या पदव्या जर मिळवायच्या असतील तर राजसत्तेच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे. त्यामुळे इब्राहिम लोधी हा स्वतःच किंगशिप नो किंगशिप अशा पद्धतीच्या मूल्यावर विचार ठेवलेला आपला देश होता. त्यामुळे इब्राहिम लोधीच्या संदर्भामध्ये जे काही बदल झाले त्या बदलांना बरेचसे अमीर प्रतिकूल होते. त्यामुळे अगोदरचे सिकंदर लोधी आणि इतर लोधींना जो ऍक्सेप्टन्स सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे मर्यादित विरोधांसह होता तो इब्राहिम लोधीला झाला. इब्राहिम लोधी बद्दल अमीर प्रतिकूल असलेला या लोधी घराण्याची जी काही प्रशासन व्यवस्था आहे ती समजून घ्यायची असली तर आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी लेखा परीक्षांची प्रथा सुरू झाली, म्हणजे ऑडिटिंग ज्याला मॉडर्न आधुनिक भाषेमध्ये आपण म्हणतो. 1506 म्हणजे अशाच पद्धतीच्या ऑर्डरिंगसाठी जौनपूरचा जो काही गव्हर्नर होता मुबारक लोधी खानची चौकशी झाली आणि जो काही गव्हर्नर जौनपूरचा गव्हर्नर होता मुबारक खान लोधी त्याच्या चौकशीमध्ये तो दोषी आढळला गेला. त्यामुळे जेव्हा हे लेखापरीक्षण करत असताना अशा पद्धतीचे जे गव्हर्नर दोषी आढळण्यात आले त्या सगळ्या अधिकाऱ्यांना लोधी साम्राज्याने बरखास्त केले. त्यामुळे अशा पद्धतीच्या शिक्षा किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी झालेल्या आपल्याला दिसत. परंतु याच काळामध्ये या राजवटीचे जे काही महत्वाचे प्रशासक आहेत ओके ज्यांना गुप्तचर व्यवस्थेचं त्यांना पुन्हा पुनर्गठन करावं लागलेलं आपल्याला दिसतं. आणि लोधी साम्राज्याचं सामान्य प्रशासन अभ्यासाने आपल्याला असं दिसून येईल की वेगवेगळ्या अनाथ आणि विकलांग यांच्या भल्यासाठी किंवा यांच्या मदतीसाठी सुद्धा वेगवेगळे सहायता केंद्र स्थापित झालेले आपल्याला दिसत येतात. कवींना विद्वानांना संरक्षण देण्यात आलं. वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था या काळामध्ये स्वायत्त झाल्या आणि लोधी साम्राज्यानं या सगळ्या शैक्षणिक संस्था कवी आणि गुप्तचर व्यवस्थेचं पुनर्गठन या सगळ्यांची पुनर्रचना केलेली आपल्याला दिसून येते. आणि राजभाषा म्हणून फारसी भाषेचा उपयोग आपल्याला या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो.
आणि फारसी भाषा ही राजवटीची, राजाची, राजप्रशासनाची भाषा असल्यामुळे ती कुठल्याही धर्माची भाषा म्हणून त्याची गणना झालेली नाही. आणि त्यामुळे बरेचसे जे हिंदू होते या कालखंडामध्ये, त्या हिंदूंनी या व्यवसायामुळे त्याला जे काय त्या काळात ग्लॅमर तयार झालं होतं, ओके, त्यामुळे त्यांनी त्या हिंदूंनी फारसी भाषा सुद्धा जिंकून घेतलेली, फारसी भाषा शिकून घेतली होती. त्या प्रशासनामध्ये, रोजच्या व्यवहारामध्ये, रेव्हेन्यू संदर्भातल्या सगळ्या गोष्टींमध्ये फारसी भाषा जाणणं हे उत्तम होतं. त्यामुळे सिकंदर लोधी, जो या लोधी राजवंशाचा राजा होता, त्याच्या कार्यकाळामध्ये त्याच्या मुक्ताविके, त्याच्या राजवटीबद्दलचे जे काही महत्वाचे दूरग्राही असं टिप्पण किंवा असं म्हणणं होतं, तो म्हणजे तो एक निष्पक्ष न्याय देणारा, शांतिप्रिय आणि समृद्ध असणारा राजा म्हणूनच्या बिरुदावल्या किंवा या सगळ्या पद्धतीचे टिप्पण आपल्याला लोधी साम्राज्याच्या संदर्भात दिसून येतात. त्यामुळे बाबर आणि या सगळ्या लोधी साम्राज्य हे खरं तर कसलं साम्राज्य होतं, तर लोधी साम्राज्य हे अफगाणी साम्राज्य होतं. आणि तिकडे बाबर हा त्यांच्या कमी वयामध्ये एक वेगळ्या पद्धतीची चूक दाखवत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे बाबराच्या पूर्वसंध्येला किंवा बाबर आक्रमण करण्याच्या अगोदरच मध्य भारतामध्ये अधीनता आलेली होती. गुजरातमध्ये मध्य भारत हा वेगवेगळ्या पद्धतीने बाबराच्या अधीन झालेला दिसून एक गोंधळ तर होता, पण अजून पण होता. गुजरातमध्ये मुझफ्फर शाह, माळव्यामध्ये महम्मद खालाजी, मेवाडमध्ये सिसोदिया, राणा सिंग अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या राजवटी आपल्याला अस्तित्वात दिसून येतात. 15व्या शतकापर्यंत रणधोंबोर चांदरीवर आपल्याला बाबराने अधिकार परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर राजपूत राजांचा एक महासंघ सुद्धा उदयास आलेला होता, की ज्याच्यामुळे राजपूत इंटरेस्ट किंवा राजपूत राजांचं जी काही टेरिटरी आहे किंवा प्रदेश आहे ते या सगळ्या परकीय आक्रमणांपासून आणि विशेषतः बाबरापासून त्याचं संरक्षण व्हावं अशी अभिलाषा या सगळ्यांनाच वाटत असणार. त्यामुळे राणा संघाने अशा राजपूतांचा महासंघ बनवला आणि हिंदू मुस्लिम हे कोणीही त्या महासंघाचे सदस्य होऊ शकत होते, ज्यांचा तत्कालीन अफगाण राजवटीला विरोध होता. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे बाबर हा अर्थात बाबर ज्या भूप्रदेशामध्ये राहत होता त्या भूप्रदेशामध्ये वेगळ्या पद्धतीच्या राजकीय स्वरूप आणि रचना यांचा सहयोग किंवा यांचा आढावा घेणं चालू होतं. आणि त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम महासंघाचे सदस्य होण्यामध्ये कुणालाही काही अडचण नव्हती, कारण त्याची पूर्वअट एकच होती की लोधी साम्राज्याचा नाश करू. आणि बाबर जो होता, बाबर ज्या मध्यपूर्वमध्ये ज्या बंडाळी किंवा तिथे एक शीन पद्धतीची सत्ता बाबर अनुभवत होता आणि त्याच्यामुळे तो पुन्हा ते सगळं जे काही मध्य आशिया जो आहे तो जिंकून घेऊ शकणार नाही काय अशा अवस्थेत परत आल्याच्या नंतर त्याने उत्तर दक्षिणेकडे किंवा मोठ्या प्रमाणात दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवलेला दिसून येतो. त्यामुळे सुरुवातीच्या एका बाजूला बाबराची तिकडची जी अवस्था आहे दक्षिण आशिया मध्य आशियामधली ती स्थिर स्थावर नव्हती. तिकडे वेगळ्या बंगाळ्या होत्या, तिकडे याची स्थापना करून आणि इकडे सुद्धा लोधी साम्राज्याला कंटाळून स्थानिक राजपूत राजाने आणि प्रामुख्याने राणा संघाने बाबराला, राणा संघ आणि पंजाबचा जो गव्हर्नर होता त्यांनी सगळ्या बाबराला आमंत्रण दिलं की तुम्ही भारतात या, की तुम्ही या प्रदेशामध्ये या आणि लोधी साम्राज्याचं हार पत्करून तुम्ही हार पत्करावी अशी त्यांनी अपेक्षा बाळगली. परंतु ते करताना राणा संघाच्या डोक्यामध्ये किंवा राणा संघाचं एक क्लिअर होतं की हे सगळं केल्याच्या नंतर ओके बाबर हा परदेशी किंवा पुन्हा मध्य आयुष्यामध्ये परतून जाईल. परंतु नंतरच्या काळामध्ये झालं असं की बाबर इथल्या सगळ्या लोकांशी संघर्ष केल्याच्या नंतर तो काही परतून भारताकडे किंवा तो काही परतून जो काही मध्य आशिया होता तिकडे तो केला नाही. आणि त्यामुळे राणा किंवा राजपूत आणि बाबर किंवा राजपूत आणि मुघल प्रशासन यांच्यामध्ये सुद्धा एक सत्ता संघर्षाची गोष्ट वाढलेली आहे. त्यामुळे मध्य आशिया हा बाबराचं एक केंद्रबिंदू होता आणि परंतु बाबराची ताकद किंवा शक्ती या मध्य एशियामधून क्षीण होत जाण्याचा सुद्धा हा काळ होता. त्यामुळे 15व्या शतकात खरं तर तैमूरचं पतन झालं होतं. उझबेक, शेलानी, खाट, ट्रान्स, ऑक्शियाना
मजबूत किंवा इराणमध्ये सफाविदा उद्योग म्हणजे शाह मस्लिम आणि पश्चिमेमध्ये ऑटोमन तुर्क अशा पद्धतीचं महत्त्वाचं आव्हान हे बाबरासमोर म्हणजे ऑक्सियानात शैखानी खान फ्रान्सचं सरकार, इराणमध्ये सफाविद उद्योग आणि पश्चिमेत ऑटोमन. आणि 12व्या वर्षी म्हणजे 1494ला बाबर हा ऑक्सियाना परगण्याचा प्रमुख बनलेला आणि ते झाल्याच्या नंतर त्याने लगेच 2 ते 3 वर्षामध्ये समरकंद आपल्या ताब्यात घेतला. पुढच्याच काही वर्षांमध्ये म्हणजे 1546 त्यांनी काबूल हा प्रांत ताब्यात आपल्याला घेतला. तर अशा पद्धतीने आता कमी वयामध्ये बाबर आपल्या ज्ञानाची आणि आपल्या तलवारीची चूक विविध लोकांना दाखवत किंवा या सगळ्या प्रतिस्पर्ध्यांना दाखवत. त्यामुळे आता मग ह्या सगळ्या बंडाळीमध्ये मध्य आशियामध्ये सुद्धा ते कमी बंडाळी होत्या. त्याच्यामध्ये सगळ्या बंडाळीमुळे खरं तर बाबराची ताकद तिकडे क्षीण झाली होती आणि नवीन सत्तेचा शोध घेणं गरजेचं होतं. त्यामुळे त्याने मध्य आशियाऐवजी भारताकडे लक्ष दिलं आणि राणा संगा आणि लोदीन खान हे दोन्हीही लोधी यांना त्याच्याद्वारे आमंत्रित केलं. त्यामुळे हे सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या राजकीय पूर्वसंध्येच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये मुघल साम्राज्याची स्थापना झाली. म्हणजे एका बाजूला बाबर हा त्याचं सत्तासंघर्ष वाढतो, दुसऱ्या बाजूला अजून काहीतरी महाराष्ट्रातल्या गोष्टी या सगळ्या गोष्टी. परंतु मुघल राजवटीची स्थापना जी आहे ती 1526ला जे पानिपतचं युद्ध झालं आणि प्रामुख्याने ते इब्राहिम लोदी आणि बाबर या दोघांमध्ये लढले. या सगळ्या युद्धामध्ये अजिंक्यपद मिळावं किंवा युद्धामध्ये जिंकावं म्हणून रोमी युद्धनीतीचा सुद्धा वापर करण्यात आला. परंतु नंतरच्या काळामध्ये आपल्याला मुघल शासन स्थापित झालेलं आपल्याला आणि स्थानिक राजे सगळ्या अफगाण राजे या सगळ्याचा आव्हान त्या बाबरकालीन किंवा बाबरच्या मृत्यूवर तयार झालेल्या मुघल राजवटीला नक्कीच होत्या. परंतु या सगळ्यांवर बाबराने अत्यंत गंभीरपणे मात करण्याचं ठरवलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे नंतरच्या काळामध्ये आपल्याला बाबर एक प्रचंड शक्तिशाली योद्धा म्हणून उभा राहताना आपल्याला दिसतो. तेव्हा राणाचे बाबर विरोधी जे महासंघ होतं त्याच्यामुळे बाबर हे सुद्धा काही बाबतीमध्ये पसार झालेल्या दिसून बऱ्याच काळानंतर आणि या सगळ्याची इत्थंभूत माहिती आपल्याला जो काही बाबरांनी स्वतः त्याचं जे चरित्र लिहून ठेवलं होतं की जे नंतरच्या काळात पुस्तक रूपाने बाबर नामा या नावाने ओळखलं जातं. बाबर नामाचा जो काही महत्वाचा क्रक्स किंवा प्लॉट आहे तो म्हणजे सैन्यांमध्ये आत्मविश्वासाचा वाढीचा प्रयत्न करणार. त्यामुळे सैन्यामध्ये असं काही युद्ध असलं की आत्मविश्वास वाढीचा प्रयत्न करणे हे सुद्धा एक महत्वाचे उद्देश होतो. आणि खानवा युद्ध म्हणजे ऑटोमन पद्धतीने घेराबंदी केलेली आपल्याला 17 मार्च ते 1527 17 मार्च ते 1527 या काळामध्ये नेतृत्व उस्ताद मुस्तफा आणि अली राणा आणि राजपूत थांबलेले. कुठेही खानाचे युद्ध नाही. अगोदरचं जे युद्ध झालं होतं ते रुमी परंपरा पद्धतीनुसार झालं. खांडव्याचं जे युद्ध होतं ते वेगवेगळ्या पद्धतीने ऑटोमन पद्धतीने झालेलं. त्यामुळे माळव्याचा जो मेदिनी राय होतो त्याच्यावरही विजय आला. मेदिनी रायावरही विजय आणि अफगाण शत्रूकडे त्याचा मोर्चा झालेला. त्या सगळ्या गोष्टींची उहापोह केल्यानंतर आपल्याला बाबर आणि अफगाण या सरदारांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा संघर्ष आपल्याला दिसतो. म्हणजे बाबराने खानवाचं युद्ध जिंकलं, मेदिनी रायवर विजय मिळाला. अफगाणी शत्रूंकडे जरी मोर्चा गेलेला असला तरी निकराचा लढा अफगाणी सरदारांबद्दल द्यावा लागला. कारण अफगाणी हे बिहार आणि जौनपूरमध्ये अत्यंत शक्तिशाली समूह जमात कास्ट म्हणून उदयाला आणला. ओके, त्यामुळे अफगाणची पार्श्वभूमी अफगाण सरदार समजून येताना बिहार आणि जौनपूरमध्ये तयार झालेले शक्ती केंद्रांना सुद्धा प्रकारचे टाकलं. त्याच पद्धतीने अफगाण्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे बंड आपल्याला झाले किंवा होत येतात. म्हणजे त्याच्यामध्ये नोहानी अफगाणी आणि गैर नोहानी अफगाणी असा सुद्धा एक महत्वाचा बदल. आणि हे जे बदल आहे ते बऱ्याचशा मायन्यूट छोट्या छोट्या गोष्टी
च्या संदर्भात असलेले बदल असतात. परंतु यातला मुद्दा असा की नोहानी आणि गौर लोहानी अफगाणी यांच्या विरोधात वेगळ्या पद्धतीचा आंदोलन वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी होतील असं आपल्याला या नोहानी आणि गैर नोहानीच्या संदर्भात दिसून येतं. आणि त्यातल्या काहींनी मोहम्मद लोदींचं नेतृत्व स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. मोहम्मद लोदींचं नेतृत्व स्वीकारले असल्यामुळे काही प्रमाणामध्ये ते लोधी साम्राज्याचा भाग झाले होते आणि त्याच्यामुळे ते बाबरच्या विरोधात सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची मूठ बांधताना दिसत होते. परंतु बाबराने सुद्धा निकराचा लढा दिलेला आपल्याला दिसून येतो आणि तो त्याने नुसरत शहाच्या सैन्यावर 1529 मध्ये विजय मिळवला आपल्याला दिसून. तो दिल्ली आणि विरोधाकडून कब्जा करून 29 डिसेंबर 1930 ला मृत्यू झालेला आपल्याला दिसून येतो कोणाचा, बाबराचा. तर बाबराच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य हे अत्यंत क्षीण झालेलं दिसून येतं. आणि त्यामुळे नंतर या बाबराचा जो मुलगा आहे हुमायून, तो मुघल सम्राटाच्या गादीच्या अनुषंगाने विजय. त्यामुळे हुमायून जो आहे, तो बाबराचा जो मुलगा आहे हुमायून, त्याचाही कार्यकाळ हा 1530 ते 1540 या काळामध्ये राहिलेला. परंतु हुमायून म्हणजे बाबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हुमायून जरी गादीवर आला तरी आपण चर्चा केल्याप्रमाणे त्या काळातलं जे काही घराणेशाही घराणं होती त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. त्यामुळे हुमायून हा 1500 किंवा हा जे राजवट आहे 1530 पासून सुरू होते, 1540 पर्यंत हुमायूनच्या संदर्भात ते राहते. त्यामुळे हुमायूनच्या काळामध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीच्या आव्हानाला तोंड द्यायला लागलं. वेगळ्या पद्धतीचे किंवा अजून वेगळे स्पर्धक उभे राहिले. त्यामध्ये चुगताई हा जो वर्ग होता, एक वेगळा वर्ग होता, तो चुगताई हा सुद्धा उपस्थित होता. भाऊ कामरान मिर्झा हा खरं तर हुमायूनचा भाऊ होता. त्या कामरान मिर्झाला सुद्धा दिल्लीची गादी हवी होती, जेव्हा की हुमायूनने त्या सगळ्या गोष्टीच्या दिशेने आगेकूच केली होती. तेव्हा एका बाजूला चुगताई वर्ग, दुसऱ्या बाजूला कामरान मिर्झा, तिसऱ्या बाजूला तैमूरचे वंशज आणि बाबराचे नातेवाईक, या सगळ्या गोष्टी किंवा या सगळ्या बाबी या सगळ्या अंतर्गत मंडळीच्या झालेल्या दिसून येतात. त्यामुळे हुमायूनला कामरान मिर्झा, तैमूरचे वंशज आणि बाबरचे नातेवाईक यांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे कडवं आवाज दिलं असं म्हटलं तरी वावगं ठरेल. कारण विविध पद्धतीने या सगळ्या भावकीतल्या या सगळ्या गोष्टींचा पाडाव करणं हुमायूनला शक्य वाटत होतं. दुसऱ्या बाजूला बहादूर शहा आणि हुमायून यांच्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचे मैत्रीचे आश्वासन दिल्याचे त्यांनी कबूल केलेलं आहे. त्यामुळे बहादूर शहा आणि हुमायून हा जो काय नंतरच्या काळातला जो काही संघर्ष आहे, तो बहादूर शहा आणि हुमायून हा संघर्ष सुद्धा आपल्याला हुमायूनच्या उत्तराधिकाऱ्यातील संकट म्हणून करायला जातो. तर बहादूर शाह खरं तर याने सुरुवातीला हुमायूनला मैत्रीचं आश्वासन दिलेलं आपल्याला दिसून येतं आणि बराच काळ तो ती मैत्री टिकवेल किंवा त्या सगळ्या युद्धाच्या संकटाच्या प्रसंगामध्ये तो हुमायूनच्या बाजूने लढेल अशा पद्धतीचे मित्रत्वाचं नातं जपण्याचा प्रयत्न झालेला होता. परंतु नंतरच्या काळामध्ये त्याने एक वेगळा किंवा त्या बहादूर शाहची पोझिशन बदलली आणि त्यामुळे हुमायून विरोधात खरं तर हे मुघल सम्राट किंवा हुमायून मुघल सम्राट होता, बहादूर शाह वेगळ्या वंशाचा होता, त्याच्यामध्ये एक संघर्ष झालेला आहे. परंतु 1530 नंतर बहादूर शाह जो होता त्याचा वेगवेगळ्या प्रदेशांवर एक सैनिकी दबाव सुरू झालेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये माळवा होतं, त्यामध्ये अजूनही बऱ्याचशा गोष्टी होत्या आणि या विविध प्रांतातून किंवा अगोदरमध्ये ज्या लोकमुलांनी किंवा ज्या गोष्टींनी स्वायत्ता त्याची होती त्याच्यावर सुद्धा बहादूर शाहचा सैनिकी दबाव सुरू झाला. त्यामुळे हुमायूनचे विरोधक म्हणून या काळात शेरशाह हे जो बिहारच्या प्रदेशातले होते, नुसरत शाह बंगाल इत्यादीशी युती बहादूर शहाने केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे यामध्ये सुद्धा आपल्याला जो शत्रू आहे त्याला इथे काही ठिकाणी अशा पद्धतीचे हुमायूनचे विरोधक एकत्र येऊन हुमायून विरोधात एक वेगळ्या पद्धतीचा घाट घालतात आणि ह्या सगळ्या सत्ता संघर्षाचा काळ म्हणून सुद्धा गणला जातो.
परंतु हुमायून सत्तेवर आल्याच्या नंतर म्हणजे बाबराच्या मृत्यूनंतर तो हुमायूनकडून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या अफगाणविषयी संघर्ष, हुमायून आणि अफगाण ते ज्याला पूर्व अफगाण असं म्हटलं जातं, याच्यामध्ये निकराचा लढा किंवा निकराचा संघर्ष आपल्याला नंतरच्या काळामध्ये सुद्धा दिसून येतो. परंतु या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये हुमायून हा सुरुवातीच्या काळातला टप्पा किंवा बाजी जिंकतो आणि 1531 मध्ये हुमायूनकडे अफगाणांना किंवा पूर्व अफगाण्यांना हार मान्य करावी लागते. त्यामुळे पूर्व अफगाणी हुमायूनच्या संघर्षामध्ये 1931 ला हुमायूनकडून अफगाण हारतात. परंतु त्याचबरोबर काही क्षणामध्येच किंवा काही काळामध्ये सुद्धा जो दुसरा एक महत्वाचा अफगाण नेता होता शेरशाह. शेरशाह समांतरपणे एक वेगळ्या पद्धतीच्या चाली करत होता आणि हा जो काळ होता 30-31चा तो त्याच्यासाठी निर्णायक असा काळ असलेला आपल्याला दिसून येतो. त्याला दुसऱ्या बाजूने हे जे मुघल सम्राट आहे याच्या विरोधातले सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचे संघटन, वेगळ्या पद्धतीचं हे आपल्याला सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि हुमायूनला जशा अंतर्गत बंडाळी, इतर सैन्य आणि या गोष्टीचा लढा द्यावा लागतो, त्याचबरोबर त्याचे जे भाऊ आहेत त्याचा सुद्धा त्याच्याशी सुद्धा संघर्ष करण्यात गरजेचं आहे. कारण बाबराच्या मृत्यूनंतर त्याचा जो हा जो मुलगा होता हुमायून, त्याने हे बाबराचं किंवा हे जे मुघल साम्राज्य 4 भागामध्ये ते साम्राज्य विभागलं होतं. परंतु ही भावामधली जी बंडाळी होती सत्ता स्थापनेसाठी ती काय संपत नाही. त्यामुळे या भावामधल्या बंडाळीमुळे साम्राज्य लयाला जाण्याच्या अवस्था आपल्याला आलेल्या दिसून येतात आणि या सगळ्या प्रक्रियेमुळे हे सगळं भांडण अंतर्गत बंडाळींवर नाही फोडता येत, कारण हुमायूनच्या सुद्धा बऱ्याचशा मर्यादा, बऱ्याचशा चुका आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. परंतु भावांमधल्या ज्या बंडाळी आहेत त्या बंडाळी हे मुघल साम्राज्य सत्ता म्हणजे झपाट्याने लयाला जाण्याच्या दिशेने गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे नेमकं कुणाला राजगादीवर बसवावं इथपासून ते आणि सगळे भाऊ सुद्धा वेगवेगळ्या अफगाणी आणि इतर गोष्टींची मदत घेऊन हुमायूनचे साम्राज्य कमकुवत कसं होईल आणि त्यांना गादीवर बसण्याची संधी कशी मिळेल अशा स्वप्नरंजनात सुद्धा असलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे बाबराच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलग्याने जे 4 भाग केले होते त्याचं आपण त्याच्या आपण वेगवेगळ्या गोष्टी, वेगळ्या बाबी त्यातल्या समजून घेतल्या. कारण भावमाच्या बंडाळीमुळे खरं तर हे साम्राज्य लयाला गेलं असं एक आर्ग्युमेंट पुढे येतं आणि या ठिकाणी हुमायूनला हार झपाट करावी लागली आणि हुमायूनच्या हारमुळे पुन्हा नव्याने अफगाणांना एक वेगळ्या पद्धतीची संधी भारतामध्ये किंवा या टप्प्यावर सत्तारूढ होण्याची संधी मिळाली. त्यामुळे हे पहिले हे दुसरं अफगाणी साम्राज्य 1540 ते 1555 या कार्यकाळामध्ये दिल्लीवरती झालेलं आपल्याला दिसून. त्यामुळे मुघल सम्राट पुन्हा लयाला गेले आणि दुसरं अफगाण साम्राज्य 1540 ते 1555 दरम्यान दिल्लीवर आलेलं आपल्याला दिसून येतं की ज्याचा सम्राट शेरशाह झालेला आपल्याला दिसून. त्यामुळे शेरशाह हा सम्राट जरी असला तरी वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टीमध्ये तो एंगेज होता आणि शेरशाह पुन्हा सम्राट आपला झालेला दिसून येतो. शेरशाहमुळेच हे सूर प्रशासन तयार झालं. शेरशाह सुरी खरं तर हा त्याचं खरं नाव आहे. तर शेरशाह सुरी हा अफगाण साम्राज्याचा नेता, चेहरा, राजवटीचा प्रमुख म्हणून होतो आणि याच्यामुळेच अफगाणचं दुसरं साम्राज्य भारतामध्ये 1540 ते 1555 दरम्यान झाल्याचं म्हटलं जातं. त्याचा जो मुलगा होता इस्लाम शहाचा सुद्धा या अफगाण साम्राज्य टिकवण्यामध्ये, ते विस्तार आणण्यामध्ये एक मोठा रोल असलेला आपल्याला. सूर प्रशासन की जे शेरशाह सूर याच्या कार्यकाळामध्ये झालं असं वाटत असलं तरी शेरशाह सूरच्या प्रशासनामध्ये प्रमुख 3 घटक आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये सरकार, विलायत आणि परिगण. तर हे तिन्ही जे काही प्रकार आहेत ते ग्रामीण रचनेच्या संदर्भामध्ये महत्वाच्या रोल प्ले करताना किंवा महत्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसून येतात. सरकार, विलायत, परगणे म्हणजे अशा पद्धतीची भूभाग किंवा जमीन की ज्याचं एक छोटं पातळीवरचं एक महसूल उत्पादनाचं युनिट त्या ठिकाणी सुरू करता येईल अशा पद्धतीच्या रचना म्हणून त्याच्याकडे आपल्याला. त्यामुळे शेरशाह सूरच्या निमित्ताने पहिल्यांदा शेरशाह
हा सम्राट झाला. त्याचा मुलगा इस्लाम शाह हा सुद्धा अफगाणी सम्राट म्हणून ओळखला गेला. आणि नंतरच्या याचं जे काही काळाचं प्रशासन आहे ते सूर प्रशासन, शेरशाह सूर प्रशासन म्हणून ओळखलं गेलेलं आहे. तर अफगाणी हे आणि शेरशहाला खरं तर 1940 ते 45 किंवा 45 पर्यंत कार्यकाळ म्हणजे सक्षम असा कार्यकाळ मिळाला. त्या काळात अडचणी तयार झाल्या. त्यामुळे अफगाणीचं साम्राज्य जवळजवळ 1555 पर्यंत टिकले. आणि तिकडे दुसऱ्या विभागामध्ये पुन्हा हरलेला, अगदी झालेला, घाबरलेला असा हुमायून पुन्हा एक उचलखाण्याच्या पद्धतीने मोर्चेबंदी त्याची चालू. आणि ह्या सगळ्या मोर्चेबांधणीमध्ये वेगवेगळ्या राजांशी, राजवटींशी हुमायूनला संघर्ष करावा लागला पुन्हा. आणि यावेळेस त्या अफगाणी राजवटी होत्या काय, परंतु काही स्थानिक महत्वाचे सरदार किंवा महत्वाची सामान्य जनता ही सुद्धा हुमायूनच्या बाजूने या काळामध्ये असलेली आपल्याला. आणि त्यामुळेच खरं तर हुमायूनच्या मागे जो काही सगळा जो काही सपोर्ट म्हणून किंवा त्याला सहाय्यता मिळाली होती, त्यामुळे सुद्धा हुमायूनने पुन्हा दिल्लीवर कब्जा मिळवण्यामध्ये यश मिळवलं आपल्याला दिसून येतं. आणि हुमायूनच्या निमित्ताने म्हणजे 1555 हुमायूनने दिल्लीवर पुन्हा आपला कब्जा केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे मुघल राजवटीने अफगाणी राजवटीचं हार करत पुन्हा आपलं मुघल प्रशासन सक्षम केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या काही राजकीय संरचना आहेत त्या राजकीय संरचना म्हणजे सरकार, विलायत या निमित्ताने दिसून येतात. आणि राजकीय वंशाचा इतिहास सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमधूनच एक वेगळ्या पद्धतीचं या मध्ययुगीन भारताचं मूल्यमापन करणं आपल्याला शक्य जातं. त्यामुळे अफगाण, मुघल, अफगाण आणि पुन्हा मुघल असा सगळा तो 400-500 वर्षाचा इतिहास हा वेगवेगळ्या चढाओढींचा, वेगवेगळ्या प्रक्रियेचा आपल्याला असलेला दिसून येतो. त्यामुळे सुरुवात सल्तनतीपासून सुरू झालेला हा मध्ययुगीन भारताचा इतिहास हा शेवटी मुघलांच्या सत्ता संघर्षाच्या टप्प्या शेवटच्या पर्यंत आपल्याला तो दिसून येतो. ओके. आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला या सगळ्या इतिहास याचा समज करणं गरजेचं आहे. पुढच्या लेक्चर्समध्ये आपण अजून वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी किंवा वेगळ्या पद्धतीचं जे काही संरचना आहे अकबरकालीन मध्ययुगीन भारताच्या संदर्भातली चर्चा करू. याच ठिकाणी आपण इथे थांबू. धन्यवाद.